मित्र हो नमस्कार. आपणाशी संवाद साधत असताना सर्वप्रथम जिथे माझा जन्म झाला त्या गावाबद्दल आपल्याशी बोलू इच्छितो. करेज इज अ बर्थ प्लेस ऑफ कॉन्फिडन्स असे म्हणतात. गावाबाहेर पडल्यानंतर पुढे वाटचाल करीत असताना माझे व्यक्तिगत बनण्यास सुरुवात झाली. E.W. हावे नावाचा लेखक म्हणतो, ए यंग मॅन इज अ थेअरी अँड अन ओल्ड मॅन इज अ फॅक्ट. कुमार विद्यामंदिर चंद्र या शाळेतील ते कठीण दिवस आजही मला आठवतात. माझ्या मनामध्ये अरिस्टॉटलचे शब्द उडू लागतात. द रूट्स ऑफ एज्युकेशन आर बिटर बट इट्स फ्रुट्स आर स्वीट. शिक्षणाची सुरुवात तिखट असली तरी त्याची फळे मात्र गोड असतात. शिक्षण म्हणजे एक खजिना जो नेहमी तुमच्या सोबत असतो. या चिणी भाषेतील म्हणीची मला आठवण येते. चंदूर हे हातकणंगले तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचगंगा नदीच्या काठावर असलेले पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटे गाव. साधारणपणे जेव्हा मी चौथीत असेल त्यावेळी माझ्या आईने माझा जन्म पोळा सणाच्या दरम्यान झाला असे सांगितल्याचे आठवते. माझे वडील चौथीपर्यंत शिकलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते कट्टर अनुयायी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निपाणीच्या सभेत बघितल्यानंतर व त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला वडिलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक व बोलण्यात चालण्यात एक प्रचंड आत्मविश्वासाची झाक दिसे. सभेला जाऊन आल्यानंतर ते मला सांगत, डॉक्टर आंबेडकर हे देवतुल्य महान व्यक्ती आहेत. कुठल्याही मृत मानवाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही, अगदी महात्मा गांधीशी सुद्धा. मी लक्ष देऊन ऐकतोय हे बघितल्यानंतर माझे वडील मला पुढे सांगायचे, प्रत्येकाने शिक्षण घेऊन स्वतःचे ज्ञान वाढवले पाहिजे, कारण ज्ञान हीच आजची खरी शक्ती आहे. काही वर्षानंतर मी नेल्सन मंडेला वाचला तेव्हा मला शिक्षणाची किमया समजली. तो म्हणतो, एज्युकेशन इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. सारांश, शिक्षण जग बदलण्याचे माध्यम आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर मी चौथीपर्यंत कसा पोचलो ह्याचे मलाच नवल वाटते. आज सुद्धा मला आमच्या महादू मास्तरांची मूर्ती डोळ्यासमोर असल्याचा भास होतो. ते चंदूर गावातलेच, परंतु नाभिक समाजाचे होते. त्यांची शिकवण्याची पद्धत अगदी भन्नाट होती. भन्नाट म्हणजे अगदी हुबेहूब सॉक्रेटिस सारखे. सरळ भाषेत सांगायचं तर मी कुणालाही काहीही शिकवू शकत नाही. मी फक्त एखाद्याला विचार करायला लावू शकतो. यापुढे आयुष्यभर पुढे माझी शिकण्याची पद्धत भादू मास्तरासारखीच राहिली. मला सांगा, मी विसरून जाईल. मला समजावून सांगा, मी समजावून घेण्याचा प्रयत्न करेन. मला प्रक्रियेत सामील करा, मग मी समर्पित होईल. अंधश्रद्धा काल्पनिक असतात. विज्ञान हे वस्तुस्थितीवर आधारित असते. बर्नार्ड रसेलच्या मते भीती हे अंधश्रद्धेचे उगमस्थान आहे. भीतीवर विजय मिळवण्यासाठी आपण संवेदनशील असले पाहिजे. विज्ञान हे धार्मिक थोतांड आणि अंधश्रद्धेवर मात करते. सर्वच धर्मामध्ये अंधश्रद्धेचे जाळे पसरले आहे. बर्नार्ड शॉ या प्रसिद्ध लेखकाने अंधश्रद्धेपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अंधश्रद्धा अज्ञानापेक्षा भयंकर असल्याचे मत त्याने मांडले आहे. बिवेअर ऑफ द फॉल्स नॉलेज, इट इज मोर डेंजरस दॅन इग्नरन्स. सामाजिक उच्च नीचता ईश्वरी संकेतानुसार किंवा पुनर्जन्माच्या पाप पुण्यानुसार असतात, हा विचार समाजामध्ये घट्ट रुतून बसलेला आहे. हे ओळखून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. ज्योतिषशास्त्र जगणे मरणे, भूतबाधा, कर्मकांड कसे खुळचटपणाचे आहेत हे उदाहरणे देऊन
त्याने स्पष्ट केले. राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला. माधवराव बागल यांनी आपल्या लिखाणामध्ये सत्यशोधक विचाराचे खंदे समर्थक बाबूराव यादव यांचा उल्लेख केलेला आहे. प्रसंग असा आहे की महाराजांनी एकदा बाबूराव यादव यांना बोलवले असता महाराजाकडे येण्यास उशीर झाला. महाराजांनी विलंबाचे कारण विचारले असता बाबूराव महाराजांना घेऊन गॅलरीत आले आणि खाली उभा केलेल्या बैलगाडीकडे निर्देश करत महाराजांना बैलगाडीतील लहान मोठ्या लाल दगडांचा ढीग दाखवला. उशिरा येण्याशी काय संबंध? महाराजांनी विचारलेल्या प्रश्नाचा खुलासा करताना बाबूराव म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर शेंदूर माकलेले हे दगड मी गोळा करीत बसलो. शेतकऱ्यांच्या डोक्यात हे दगड अंधश्रद्धा पसरवितात. प्रबोधनकार ठाकरे यानेही अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिला. चुकीच्या रूढी, भोंदूगिरी यांच्या विरोधात त्यांची लेखणी चालत होती. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्री पुरुष समानता यावर आजही त्यांचे लिखाण समाजाला मार्गदर्शन करते. अशा प्रकारे एका सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली. कुठलाही सामाजिक बदल क्रांतीशिवाय घडत नाही. खरं तर क्रांती म्हणजे एक विचार असतो. हाच विचार कृतीद्वारे प्रत्यक्ष आचरणात आणला की एक सामाजिक परिवर्तन होते. त्यामुळे समाजातल्या छोट्याशा दृढनिश्चयी आणि बुद्धिजीवी गटाने प्रत्यक्ष कृती केली तर ते संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदलू शकतात. ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या प्रबुद्ध भारत या साप्ताहिकाचे माझे वडील सभासद होते. संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर गल्लीतील मंडळी आमच्या घरी जमत. माझे वडील जमलेल्या मंडळीसाठी मला प्रबुद्ध भारत मोठ्याने वाचायला सांगत. मी वाचन करीत असताना शांत चित्ताने बाबासाहेबांचे लिखाण ऐकत असत. मनुस्मृती या ग्रंथाचे दहनाच्या समर्थात आणि विरोधात येणारे लिखाण प्रबुद्ध भारतामध्ये येत असे. टिळक गांधीसारख्या नेत्यांचे मनुस्मृती संबंधाचे मत धडकपणे छापण्यात येत असे. लोकमान्य टिळक हे सनातनी धर्म व बालविवाह याचे समर्थक होते. लोकमान्य टिळकांनी स्त्री शिक्षणास कडाडून विरोध केला. न्यायमूर्ती रानडे आणि पुण्यातील काही समाजसुधारकांनी 1884 मध्ये स्त्रियांच्यासाठी हायस्कूल सुरू केले होते. टिळकांनी यास तीव्र विरोध केला. मुलींना इंग्रजी, गणित आणि विज्ञानसारखे विषय शिकवणे म्हणजे हिंदुत्वाची नीतिमूल्ये नष्ट करण्यासारखे आहे. जात हाच हिंदुत्वाचा पाया आहे असे त्यांचे मत होते. 1918 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी आंतरजातीय विवाहास मान्यता देणारे बिल इम्पिरियल काउन्सिलमध्ये मांडले होते. टिळकाने त्यास कडाडून विरोध केला. 7वी पर्यंत प्राथमिक शिक्षण चंदूरमध्ये झाल्यानंतर वडिलांनी माध्यमिक शिक्षणासाठी माझे नाव 7 किलोमीटर दूर असलेल्या इचलकरंजीच्या शाळेमध्ये घालण्याचे ठरविले. माझे वडील तालुका मला सूर्योदयापूर्वीच उठवत असत. घरात न्हाणीघर नसल्याने आम्ही नदीवरच आंघोळीला जात असू. शाळेला जाताना आईने केलेली ज्वारीची भाकरी व चटणी एका कापडाच्या तुकड्यात गुंडाळून सकाळी 9 वाजता मी शाळेसाठी निघे. 7 किलोमीटरचे अंतर पायी कापून जायला मला 1.5-2 तास लागायचे. साधारणतः 11 वाजेपर्यंत मी शाळेत पोचत असे. या शाळेतील 4 वर्षे घेतलेले शिक्षण हा माझ्यासाठी
अत्यंत खडतर असा काळ होता. याच काळात गरिबीचे चटके आणि त्याचा भीषण दाह काय असतो हे मी अतिशय जवळून अनुभवले. स्वतःची प्राथमिक गरज भागवण्याची असमर्था याला दारिद्र्य असे म्हणतात. दारिद्र्य ही जगाला भेडसावणारी सामाजिक समस्या आहे असे जॉन मिल सांगतात. माझे वडील मला नेहमी सांगत असत, दुर्बलाच्या मनात स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छाच नसेल तर त्याला कुठलाही व कितीही सामर्थ्यवान व्यक्ती मदत करू शकत नाही. जीवनात बदल हवा असेल तर सर्वप्रथम तुमच्या मानसिकेत बदल झाला पाहिजे, तरच तुम्हाला अपेक्षित असे यश मिळू शकेल. खाटावर बसून नुसते स्वप्नरंजन करणाऱ्याला कधीच काही मिळू शकत नाही. माध्यमिक शिक्षण हळूवारपणे एका निश्चित ध्येयाप्रती माझ्या जीवनाला आकार देत होते. आता शाळेबाहेरील जीवन समजून घेण्यासाठी माझे मन उत्कट उत्साहाने भरलेले होते. शाळेत मिळालेल्या मान सन्मानानंतर बाहेरील जगाला समजून घेण्याची भावना, त्याचप्रमाणे बाहेरील जगामध्ये माझी स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होऊ लागली. नंतर मी अनेक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला व खूप सारी बक्षिसे जिंकली. आता उच्च शिक्षण घेण्याची उत्सुकता माझ्या मनात उचंबळू लागली होती. शिक्षणाबाबत अडलस हक्सले यांचे लिखाण जगप्रसिद्ध आहे. द मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ एज्युकेशन is the ability to make yourself do the thing you have to do when it has to be done, whether you like it or not. तुम्हाला आवडो किंवा ना आवडो, मौलिक शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असलीच पाहिजे. मी माझ्या स्वप्नाबद्दल व भविष्याबद्दल खूप हट्टी होतो. मात्र त्याच वेळी ते साध्य करण्याचा कल्पना विलास मात्र लवचिक होता. एक दिवस या स्वप्नातील साखर झोपेमधून मी वास्तवात आलो, कारण मॅट्रिकची परीक्षा मी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. कॉलेज प्रवासाचा म्हणजे माझ्या स्वप्नातील पहिला टप्पा मी पार केला होता. माझ्यासाठी महाविद्यालय शिक्षण घेणे हे कुठलेही गंतव्य स्थान नव्हते किंवा पदवी मिळवण्यासाठी करायला लागणारा आटापिटा नव्हता, तर माझ्या जीवनातील मोठ्या परिवर्तनाचा एक आल्हाददायक प्रवास होता. 1985 मध्ये मी आमदार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत माझी भाषणे प्रभाव टाकणारी होती. सभागृहाने व प्रसारमाध्यमाने माझ्या भाषणांची नोंद घेतली. प्रसारमाध्यमे मला चर्चेमध्ये सहभागी होण्यास निमंत्रण देत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येस झालेली चर्चा मी उद्घोषित करीत आहे. सरकारच्या पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अलीकडच्या काळात फारच महत्त्वाचे ठरत असतात. खरं तर आंबेडकरांनी समतेसाठी तुफान उभं केलं आणि वंचितांना आपले हक्क मिळवण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी आता 6 डिसेंबरला मुंबईत जनसागर लोटेल. आंबेडकरी वारसा आहे तरी काय, ती चळवळ आता आहे तरी कुठे? आंबेडकरांचा वारसा आता फक्त राजकीय फायद्यासाठी हायजॅक करायचा प्रयत्न होतोय का? आंबेडकर सांगा कुणाचे या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकर यांची आपली सगळ्यांची ओळख जरी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार म्हणून असले तरी देखील आंबेडकर चळवळीचे एक अत्यंत गाढे अभ्यासक किंबहुना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूजनीय मानून त्यांच्या सर्व कार्याचा अतिशय जवळून अभ्यास असणारे असे एक कार्यकर्ते नेते या भूमिकेतून आज त्यांना बोला. अर्थात ते त्यांचा पक्ष त्यांच्या बरोबर आहे ते आपण नाकारू शकत नाही. आंबेडकरांना राजकीय फायद्यासाठी हायजॅक केलं जात आहे का? आपण हा प्रश्न घेऊन जाऊया थेट जनार्दन चांदूरकर यांच्याकडे. जनार्दन चांदूरकर, कधी नव्हे ते बाबासाहेब आंबेडकर आता इतक्या महत्वाचे ठरलेले आहेत की सरकारनं संविधान दिवस साजरा करायचं ठरवलं. आंबेडकरांना राजकीय पक्ष, विशेषतः भारतीय जनता पक्ष हायजॅक करतोय. असं तर ते वरून वरून पाहिलं तर ते साधारणपणे हे लोक सत्तेमध्ये सुद्धा फार कमी काळ होते, भारतीय जनता पार्टीवाले. आणि जेव्हा ते सत्तेवरती होते त्यावेळेला त्यांनी मागच्या खेपेला काही केलेलं नाही. विशेषतः विकासच हा देशाला तारू शकेल. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी 3 तत्व आहेत ती तत्व आपण आचरली पाहिजेत. आणि भारतीय घटनेनं या 3 मूलभूत तत्वांना इलस्ट्रेट करणारे त्याच्यामध्ये सेक्शन्स भारतीय घटनेमध्ये आहेत. आणि त्याच्या अनुषंगानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कायदे बनवतं. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख आपल्या अडॉप्टिंग बाबासाहेब आंबेडकर, अडॉप्टिंग बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीनं सुद्धा मध्ये प्रकार झालेला होता. पण त्याने अडॉप्ट करावं, त्याने चांगल्या गोष्टी घेत असतील तर त्याच्यासाठी कुणाचा विरोध असायची गरज नाही. पण ते जेन्युइनली दिसून आलं पाहिजे की देशामध्ये जातीयता नष्ट अजून जेन्युइनली आहे का नाही, आपल्याला काय वाटतंय? नाही, म्हणजे आता काय आहे की ते पूर्वीची जी बिहेवियर आहे, फार वर्षापूर्वीची जी बिहेवियर आहे ती अजून ती रिफ्लेक्ट आहे ना. माइंड सेट जो समाजाचा तयार झालेला आहे की बाबा हे त्या अलीकडच्या काळात बाबासाहेबांबद्दल एवढी आपुलकी का निर्माण झाली असावी, काय वाटतं आपल्याला? नाही, एक गोष्ट मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की देशावरती राज्य करण्यासाठी किंवा राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहे ते साधारण 1/5 ऑफ द टोटल पॉप्युलेशन आहेत. आणि या 1/5 ऑफ द टोटल पॉप्युलेशनच्या अनुयायांच्या मध्ये बाबासाहेब रुजलेला आहे. आणि म्हणून तो कन्सॉलिडेट व्होट बँक जर आपल्या पाठीमागे येते काय म्हणून मग हिंदू मिल्स वगैरे वगैरे आता त्यांनी चांगल्या दृष्टिकोनातून केलं असेल तर आय हॅव नो ऑब्जेक्शन. त्यांनी ते करावं, लोकांना त्या खात्री पटावी. परंतु ते जर रिअलाइज झालं नाही, मटेरियलाइज झालं नाही तर त्यांच्या विरुद्धच तो मुद्दा जाणार आहे आणि पितळ उघड पडणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली ती चळवळ वंचिताला, शोषिताला जर त्याचा हक्क मिळत नसेल तर त्यानं रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि चळवळ केली पाहिजे. हा अधिकार त्यांना भारतीय घटनेने दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांना क्लासलेस सोसायटी पाहिजे होती. क्लासलेस सोसायटी अशासाठी पाहिजे होती की जॉन स्टुअर्ट मिलचं ऑन लिबर्टी नावाचं एक पुस्तक पब्लिश झालं होतं त्यावेळेला. आणि ही इज अ ग्रेट थिंकर. लिबर्टी मिल तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी विषय मांडला होता की एका माणसानं दुसऱ्या माणसावरती सत्ता प्रस्थापित करणं हे चूक आहे. एका सरकारने, एका देशानं दुसऱ्या देशावरती सगळ्या अर्थाने समानता हे जर तत्व भारतीय जनता पार्टीला मान्य असेल तर मग दे वाय डोंट यू डिफरन्शिएट बिटवीन मुस्लिम्स अँड हिंदूज. आणि तुमच्या साक्षी महाराजांनी ते म्हणाले की हिंदूंच्या स्त्रियांनी सुद्धा पॉप्युलेशन वाढण्यासाठी 9 मुलं करा. त्या स्त्रियांची स्थिती काय होईल, काय विचार करता येईल नाही. भारतीय जनता पक्ष नव्हे तर काँग्रेसनं देखील चांदूरकर साहेब बाबासाहेबांना साथ दिलेली नव्हती. किंबहुना निवडणुकीच्या काळापासून आंबेडकरांचा पराभव करून अगदी पार लोणी विक्या काजरोळकराला निवडून आणण्यापर्यंत काँग्रेसनं बाबासाहेबांना जेवढं अपमानित करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तो प्रयत्न फक्त भाजपनं केलेला नाही तर त्याची सुरुवात काँग्रेसनं केली आहे. मान्य आपल्याला? तर बाबासाहेबांच्या बद्दल काँग्रेस पक्षामध्ये जी विचारसरणी झालेली होती, कारण ते ही वॉज अ रिव्होल्युशनरी आणि स्वतःच्या म्हणण्यावरती ठाम राहणारे ते तत्ववेते होते. सरदार वल्लभभाई पटेलना त्यावेळेचे इधरचे इथले मुंबईचे जे मुंबई प्राविन्सचे चीफ मिनिस्टर होते सजेशन्स दिलेल्या होत्या की बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून त्याला पाडला पाहिजे.
बाबासाहेबांना पाडला पाहिजे. ह्या म्हणजे instructions याला सरदार वल्लभभाई पटेल दिलेले आहेत. याला जनार्दन चांदूरकर, त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अपमानित वारंवार तर ते काँग्रेसनी केलं आणि काँग्रेसनीच आंबेडकरी चळवळीत अत्यंत यशस्वीरित्या फूट पाडली. कारण त्यावेळेला भारतीय जनता पक्ष अथवा उजव्या विचारसरणीचं सरकार देखील सत्तेवर आलेलं नव्हतं. नाही, खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अस्तित्वात होते त्यावेळेला तो एक संघ पक्ष होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर हा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी मुंबईमध्ये पाडलं, परंतु त्याचा बदला रिपब्लिकन जनतेनं आणि मुंबईच्या जनतेनं मिळून त्या काजरोळकरांना पाडले इथं काँग्रेसच्या नॉमिनीला. आणि बाबासाहेबांचा नॉमिनी जी.के. माने ते माझे सासरे आहेत, ही वॉज इलेक्टेड. त्या काजरोळकरांना त्यांनी पाडल्याने इलेक्ट झालं, तेव्हा तो त्या जनतेने बदला घेतला काँग्रेसला.